हा तर मग पोट्टे हो 10-12 दिवस सगळ्याचे हातपाय जोडून मिनता केल्याच्या बाद आज आलो आम्ही चिखलदऱ्याले. सूर्याला क्यूट दिसत जाते एका जागेवर गाडी थांबून त्याच्यासोबत 2-4 फोटो काढले. फोटो काढणं झाल्याच्या बाद मी आपली वानर सेना को लेके अगले स्टॉप पे आ गया. एवढं सुद्धा लोकेशन पाहून मनात विचार आला की तिचा घर बांधावं. मग आठवलं की मी तर फिरायला बी दुसऱ्याच्या भरोशावर आलो. 10-15 मिनिट इथे पण खिचिक फोटो काढले आणि आलो आम्ही दुसऱ्या लोकेशनवर. या मंदिराचं नाव काय आहे कमेंट करून सांगा. ते विषय वेगळा आहे की मी नाव भुललो म्हणून विचारत आहो. गाणं सुरू नाही झालं की गांधीजीचे 3 वानर नाचायला लागले. त्याच्या एक कानपटीत दिली ना आम्ही दुसऱ्या लोकेशन साठी निघालो. ह्या पे आने के बाद आम्हाला माहित झालं की कोणाचं पण नाव जोरजोरात भुकल्याच्या बाद तेच आवाज आपल्याला वापस येते. ते गोष्ट खरी आहे का नाही हे प्रूफ करायला एका काकाने त्याच्या काकूला आवाज दिला. आमच्या नशिबात कोणती काकू पोटी नव्हती म्हणून आम्ही आंघोळ करायला निघून आलो. वानर सेनाचे मेंबर असून पण नाही म्हणता 15-20 मिनिटं या पोट्यान सगळ्यांना चढण्यातच घातले. जेवढं सुद्धा लोकेशन होतं तेवढंच थंड पाणी पण होतं कारण की आम्ही हिवाळ्यात आलो होतो. आम्ही आंघोळ करायला गेलोच होतो की हे पोट रापरे पावटलं तरी पण 2-2 बोटं दाखवत जाय. मी मस्त आंघोळ करून रेडी झालो होतो. मी यायला वानर सेना काऊन म्हणत आहो हे तुम्हाला समजलंच असेल. पोऱ्यावाने मेकअप चाकअप करून आम्ही बाकीच्या जागा फिरायला निघालो. पैशावाला माणूस म्हणे मला एक रील बनव पण मी त्याला नाही म्हटलं म्हणून त्यानं मला मारलं. एवढा मोठा सांड पण वाघ बी पेंटिंगच्या बाहेर येतो म्हणे. वाघाला त्या सांडाजवळून वाचवल्याच्या बाद आम्ही पार्क मध्ये आलो. पैशावाल्या माणसाचं एवढं वजन होतं की मी हवेतच लटकलो. यायचे वेळी चाले पाहून मॅ बी काही करावं म्हटलं मी घसरगुंडीवर आलो पण ते मला लागली. याला मा गोष्टीवर भरोसा नाही होत जाते यानं पण ठेचून घेतली. इकडे पैशावाला माणूस मस्त झोके घेत जाय तर सागऱ्या नाद्या लहान लेकराच्या मागे घसरगुंडी खेळत जाय. क्या मतलब मी बी त्याच्या मागे घसरगुंडी खेळायला गेलो. या मागरी ती मस्त काम भेटलं होतं आणि हे बिनकामी ती फालतूचे कामं करत जाय. कोणीच म्हणणार नाही मी पण तेच करत आहो. माझ्याजवळच्या सगळ्या व्हिडिओ क्लिपा सरल्या पण याचे फोटो काढणं नाही सरले. बस झालं एवढंच होतं माझं.